Hello students, this is Ajay Durkar sir here. आपण अभ्यासतोय एक्सरसाइज रिगार्डिंग टू चॅप्टर नंबर 5 रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनर्स किंवा रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप अंडर डेथ ऑफ पार्टनर. या ठिकाणी जी एक्सरसाइज अभ्यासतो की ज्यामध्ये आपल्याला फर्स्ट नंबर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करायचे की ज्यामध्ये क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स की ज्यामध्ये सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर फ्रॉम दी अल्टरनेटिव्ह गिव्हन बिलो अँड द रिराईट दी सेंटेन्सेस या प्रकारचा फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिला आहे. त्यामध्ये एक क्वेश्चन आपण जो आहे तो आपण अभ्यासतो की त्यातील नंबर फर्स्ट आपण अभ्यासतोय सेंटेन्स बेनिफिट रेशो इज द रेशो इन विच. बेनिफिट रेशो असा रेशो आहे की ज्यामध्ये द कंटिन्यूइंग पार्टनर्स बेनिफिट ऑन रिटायरमेंट ऑर डेथ ऑफ अ पार्टनर. बेनिफिट रेशो असा रेशो आहे की कंटिन्यूइंग पार्टनर्स असतील किंवा जे रिटायरमेंट नंतरचे जे काय रिटायरमेंट किंवा डेथमधील जे रिमेनिंग पार्टनर्स आहेत, जसं की पार्टनरशिप फर्ममधील वन पार्टनर रिटायर झाला, रिमेनिंग कंटिन्यूइंग पार्टनर्स म्हणतो आपण त्यांना, किंवा डेथ ऑफ पार्टनरमधील एखाद्या पार्टनरची जर डेथ झाली तर रिमेनिंग पार्टनर्स की ज्याला आपण कंटिन्यूइंग पार्टनर्स म्हणूयात. तर बेनिफिट रेशो इज रेशो इन विच. बेनिफिट रेशो हा कोणामध्ये डिवाइड केला जातो? दी कंटिन्यूइंग पार्टनर्स बेनिफिट्स ऑन रिटायरमेंट ऑर डेथ ऑफ पार्टनर. म्हणजे कंटिन्यूइंग पार्टनरचा बेनिफिट त्यालाच म्हणायचं बेनिफिट रेशो. मग तो रिटायरमेंटच्या संदर्भामध्ये असेल किंवा डेथच्या संदर्भामध्ये असेल. ठीक आहे. मग नंबर सेकंड असेल दी रेशो बाय विच एक्झिस्टिंग पार्टनर्स आर बेनिफिटेड. एक्झिस्टिंग पार्टनर्स बेनिफिट त्या ठिकाणी जो काय मिळतो की पहिल्या सेंटेन्सनुसारच आपण म्हणूयात की त्याचा आन्सर असेल गेन रेशो. गेन रेशोच्या माध्यमातून एक्झिस्टिंग पार्टनर मीन्स कंटिन्यूइंग पार्टनर्स. ठीक आहे, याला म्हणू शकता कंटिन्यूइंग पार्टनर्सला गेन रेशोच्या माध्यमातून बेनिफिट्स प्रोव्हाइड केले जातात. नंबर थर्ड इज प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इज शो इन दी न्यू बॅलन्स शीट ऑन डॅश साईड. की त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हे न्यू बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला मेन्शन केलं जातं? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट किंवा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याप्रमाणे एंट्री पास करून त्याचा इफेक्ट तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक तर देता आणि सेकंड नंबर इफेक्ट तुम्ही देता बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडमध्ये. ठीक आहे. नंबर नेक्स्ट असेल डेथ इज अ डॅश. डेथ इज अ डॅश किंवा डेथ इज अ कंपल्सरी डॅश या प्रकारचा क्वेश्चन असेल की ज्यामध्ये डेथ इज अ कंपल्सरी रिटायरमेंट या प्रकारचं तुम्हाला आन्सर या ठिकाणी अपेक्षित आहे की डेथ इज अ कंपल्सरी रिटायरमेंट. डेथ एक प्रकारची काय आहे? कायमस्वरूपीची निवृत्ती म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाणारी प्रोसेस आहे, टर्म आहे. नंबर फिफ्थ इज द बॅलन्स ऑन द कॅपिटल अकाउंट ऑफ अ पार्टनर ऑन हिज डेथ is transferred to dash account. The balance on capital account of a partner on his death is transferred to dash account. पार्टनरचा जो काय कॅपिटल बॅलन्स असेल डेथ ऑफ डिसीज पार्टनरचा तो बॅलन्स कुठे ट्रान्सफर केला जातो? लिगल हिअर्स लोन किंवा त्यालाच म्हणायचं एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. जर डेथ ऑफ पार्टनर अंडर पार्टनरची जर डेथ झाली असेल तर त्या पार्टनरचे जे बेनिफिट्स आहेत की जे बेनिफिट्स आपण पार्टनर्स एक लिगल एक्झिक्युटरला किंवा लिगल हिअरला या ठिकाणी इश्यू करतो, पे करतो. तर या पद्धतीने फर्स्ट नंबर क्वेश्चनमधील फिफ्थ नंबर किंवा 5 जी सब क्वेश्चन्स आपण या ठिकाणी स्टडी केली ती याप्रमाणे स्टडी करायची होती. ठीक आहे. नंबर सेकंड इज काय की या ठिकाणी राईट अ वर्ड टर्म्स ऑर फ्रेज की ज्यामध्ये नंबर फर्स्ट मेन्शन काय केलं आहे? write a word terms or phrase which can substitute each of the following statement. Number first is excess of credit side over debit side of profit and loss adjustment account. Profit and loss adjustment account ची एक्सिस आहे कुठली साईड? क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड एक्सिस आहे म्हणजे काय एक्सिस आहेत? इन्कम्स एक्सिस आहेत. ओव्हर डेबिट साईड एक्सपेन्सेसपेक्षा इन्कम जास्त आहेत. कुठल्या अकाउंटचे? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट कुठला अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट आहे. मग डेबिटला एक्सपेन्सेस, क्रेडिटला इन्कम्स म्हणून इन्कम्स एक्सिस आहेत म्हणून याला म्हणायचं आहे प्रॉफिट ऑन किंवा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट याप्रमाणे तुम्ही त्याचा आन्सर मेन्शन करू शकता. नंबर सेकंड अ पर्सन हू रिप्रेझेंट द डिसीज पार्टनर ऑन द डेथ ऑफ द पार्टनर. डिसीज पार्टनरचं जे प्रतिनिधित्व आहे ते कोणाकडनं केलं जातं? एक हिज लिगल हिअर ऑर एक्झिक्युटर ऑफ डिसीज पार्टनर या प्रकारे त्याचा आन्सर असेल लिगल हिअर ऑर एक्झिक्युटर ऑफ डिसीज पार्टनर ही त्याचा आन्सर असेल. नंबर थर्ड इज ॲक्युमुलेटेड पास्ट प्रॉफिट किंवा ॲक्युमुलेटेड पास्ट प्रॉफिट केप्ट इन दी फॉर्म ऑफ रिझर्व त्यालाच म्हणायचं जनरल रिझर्व याप्रमाणे तुम्ही मेन्शन करायचे. नंबर फोर्थ इज दी पार्टनर हू डाईड. ज्या पार्टनरचे डेथ होते त्या पार्टनरला काय म्हणायचं तुम्हाला? डिसीज्ड पार्टनर हे लक्षात घ्यायचं आहे. नंबर फिफ्थ दी प्रपोर्शन इन विच दी कंटिन्यूइंग पार्टनर्स बेनिफिट ड्यू टू डेथ ऑफ पार्टनर. डेथ ऑफ पार्टनरमुळे जर त्या ठिकाणी प्रपोर्शनमध्ये कंटिन्यूइंग पार्टनर्स काय करतात? बेनिफिट्स त्यांना जो मिळतो त्याला म्हणायचं आहे गेन रेशो. याप्रमाणे तुमचे आन्सर त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. नंबर सी क्वेश्चन असेल स्टेट वेदर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. Number first is a deceased partner is not entitled to goodwill of the firm. This statement is false because of a deceased partner is entitled to goodwill of the firm. Goodwill प्राप्त करण्यामध्ये किंवा गुडविलमध्ये
शेअरिंग या डिसीज पार्टनरचा त्या ठिकाणी असतं, म्हणून फर्स्ट नंबर स्टेटमेंट काय असेल, फॉल्स असेल. नंबर सेकंड इज अ डिसीज पार्टनर इज एंटायटल टू हिज शेअर ऑफ जनरल रिझर्व. ठीक आहे, दिस स्टेटमेंट इज ट्रू बिकॉज ऑफ डिसीज पार्टनर अँड ऑल द पार्टनर्स आर इन हॉल in general reserve in share of general reserve. Therefore a deceased partner is entitled to his share of goodwill share of general reserve. This statement is true. हे त्या ठिकाणी आपले मेन्शन करायचे. नंबर थर्ड इज if goodwill is written off a deceased partner's capital account is debited. ज्यावेळेला गुडविल रिटर्न ऑफ होतं त्यावेळेला डिसीज पार्टनरचं जे काही कॅपिटल अकाउंट असेल ते डेबिटेड त्या ठिकाणी मेन्शन केलं होतं. तर या ठिकाणी थर्ड नंबर स्टेटमेंट जे असेल की ज्या ठिकाणी ही फॉल्स असेल की इफ गुडविल इज रिटर्न ऑफ अ डिसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज डेबिटेड, तर त्यावेळेला या प्रकारचं स्टेटमेंट ही फॉल्स असेल. नंबर फोर्थ इज आफ्टर द डेथ ऑफ पार्टनर एंटायर अमाऊंट ड्यू टू डिसीज पार्टनर इज पेड टू लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द डिसीज पार्टनर. डेथ ऑफ पार्टनरनंतर सर्व जे अमाऊंट असेल डिसीज पार्टनरला पे केली जाणार आहे ती कुणाला पे केली जाते, पेड टू लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द डिसीज पार्टनर. स्टेटमेंट काय असेल, करेक्ट असेल, ट्रू असेल. नंबर फिफ्थ असेल फॉर रेकॉर्डिंग द प्रॉफिट ऑर लॉस अप टू डेट ऑफ डेथ. फॉर रेकॉर्डिंग द प्रॉफिट ऑर लॉस अप टू द डेट ऑफ डेथ प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएट अकाउंट इज ऑपरेटेड. या ठिकाणी दिस स्टेटमेंट इज फॉल्स म्हणून आपण लक्षात घेतोय. फॉर रेकॉर्डिंग प्रॉफिट ऑर लॉस अप टू डेट ऑफ डेथ प्रॉफिट ऑर लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट इज ऑपरेटेड. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट त्या ठिकाणी ऑपरेट केलं जात नाही, म्हणून स्टेटमेंट नंबर फिफ्थ काय असेल, फॉल्स असेल. नंबर डी सब क्वेश्चन आपण कंटिन्यू करतोय की फिल इन द ब्लँक्स अँड रिराइट द फॉलोइंग सेंटेन्सेस. नंबर फर्स्ट इज डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर अकाउंट इज शो ऑन डॅडॅज साईड ऑफ द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर्स अकाउंट जे काही प्रेझेंट केलं होतं ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मेन्शन केलं होतं, म्हणून डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटर्स अकाउंट इज शो ऑन द लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला डिसीज पार्टनर्स लिगल हेअर किंवा डिसीज पार्टनर्स एक्झिक्युटरचं अकाउंट जे असेल ते लायबिलिटी साईडला इंडिकेट केलं जातं. नंबर सेकंड इज ऑन डेथ ऑफ पार्टनर अ रेशो इन विच द कंटिन्यूइंग पार्टनर्स गेट मोर शेअर ऑफ प्रॉफिट्स इन फ्युचर इज कॉल्ड ॲज गेन रेशो. बेनिफिट रेशो म्हणून त्याला देखील ओळखलं जातं. डेथ ऑफ पार्टनरनंतर कंटिन्यूइंग पार्टनर्सला जे बेनिफिट्स मिळतात ते ह्या गेन रेशोच्या माध्यमातून मिळतात, म्हणून या ठिकाणी आन्सर द्यायचे तुम्हाला गेन रेशो. ठीक आहे. नंबर नेक्स्ट असेल नंबर थर्ड डिसीज पार्टनर्स हॅव किंवा डिसीज पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेथ इज शो डेड साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या कुठल्या साईडला हा प्रॉफिट तुम्ही मेन्शन करता, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मेन्शन करता की ज्याला तुम्ही म्हणता प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. हे त्या ठिकाणी आन्सर असेल डिसीज पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज डेथ इज शो ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. हे त्या ठिकाणी आन्सर असेल. नंबर फोर्थ इज बेनिफिट रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. न्यू मायनस ओल्ड रेशो या प्रकारे तुम्हाला आन्सर या ठिकाणी द्यायचे. नंबर नेक्स्ट आहे नंबर फिफ्थ व्हेन गुडविल इज रेज्ड इट ॲट इट्स फुल व्हॅल्यू and it is written off, dash account is to be credited. Statement number 5 when goodwill is raised at its full value and it is written off, dash account is to be credited. की ज्या वेळेला गुडविल रेज होऊन त्या ठिकाणी गुडविल रिटर्न ऑफ जर होत असेल तर तुम्ही कुठल्या अकाउंटला क्रेडिट बॅलन्स देता, तर गुडविल अकाउंट. या ठिकाणी तुम्हाला आन्सर द्यायचा आहे गुडविल अकाउंट इज टू बी क्रेडिटेड. याप्रमाणे आन्सर असेल. नंबर नेक्स्ट क्वेश्चन असेल नंबर ई आन्सर इन वन सेंटेन्स ओनली. आन्सर इन वन सेंटेन्स ओनलीमध्ये नंबर फर्स्ट क्वेश्चन दिला आहे व्हॉट इज गेन रेशो. व्हॉट इज गेन रेशो जर आन्सर मेन्शन केलं तर रेशो इन विच द कंटिन्यूइंग पार्टनर्स acquire the retiring partner share is called as gain ratio. की त्या ठिकाणी कंटिन्यूइंग पार्टनर्स रिटायरिंग पार्टनरचा किंवा डिसीज पार्टनरचा जो शेअर आहे तो काय करतात त्या ठिकाणी ॲक्वायर करतात. रिटायरिंग पार्टनर ऑर डिसीज पार्टनर शेअर इज ॲक्वायर्ड, त्यालाच म्हणायचं आहे गेन रेशो. गेन रेशो इन विच किंवा द रेशो इन विच द कंटिन्यूइंग पार्टनर्स ॲक्वायर द रिटायरिंग पार्टनर ऑर डिसीज पार्टनर शेअर इज कॉल्ड ॲज गेन रेशो. याप्रमाणे तुम्हाला फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर द्यायचे. नंबर सेकंड क्वेश्चन इज इन विच रेशो जनरल रिझर्व इज डिस्ट्रीब्युटेड ऑन डेथ ऑफ पार्टनर. की त्या ठिकाणी आन्सर असेल इन विच रेशो जनरल रिझर्व इज डिस्ट्रीब्युटेड ऑन डेथ ऑफ अ पार्टनर. की त्याचा आन्सर असेल जनरल रिझर्व इज डिस्ट्रीब्युटेड ऑन डेथ ऑफ अ पार्टनर इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. ही त्या ठिकाणी ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं होतं. हे त्या ठिकाणी आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. नंबर नेक्स्ट इज टू हुम यू डिस्ट्रीब्यूट जनरल रिझर्व ऑन डेथ ऑफ अ पार्टनर. त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर द्यायचं आहे टू हुम यू डिस्ट्रीब्यूट. त्या ठिकाणी आन्सर असेल ऑन डेथ ऑफ अ पार्टनर
जनरल रिझर्व इज डिस्ट्रीब्युटेड अमंग ऑल पार्टनर्स इन देअर ओल प्रॉफिट अँड लॉस रेशो. ओल प्रॉफिट अँड लॉस रेशो प्रमाणे या प्रकारचा जनरल रिझर्वचं डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी केलं जातं. नंबर नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ डेथ ऑफ अ पार्टनर इज कंपल्सरी रिटायरमेंट. कंपल्सरी रिटायरमेंट का म्हणावं, त्याचा आन्सर असेल आफ्टर द डेथ ऑफ अ पार्टनर बिझनेस इज नॉट एबल टू गेट एनी काइंड of services from deceased partner, and so we can say that death of a partner is like a compulsory retirement. हे तरीके आन्सर तुम्हाला लक्षात घ्यायचे. नंबर लास्ट क्वेश्चन इज टू विच अकाउंट प्रॉफिट इज टू बी ट्रान्सफर्ड अप टू डेट ऑफ हिज डेथ. त्या ठिकाणी डेट ऑफ हिज डेथ याप्रमाणे तुम्ही आन्सर जर देत असाल तर प्रॉफिट अँड लॉस किंवा प्रॉफिट ऑफ डिसीज पार्टनर अप टू द डेट ऑफ हिज डेथ इज ट्रान्सफर टू हिज लिगल हेअर और एक्झिक्युटर्स अकाउंट, एक्झिक्युटर्स लोन अकाउंट याप्रमाणे तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. तर या पद्धतीने जी एक्सरसाइज असेल चॅप्टर नंबर 5ची ती आपण अभ्यासलेली आहे. निश्चितच ही एक्सरसाइज आपल्याला समजली असेल अशी अपेक्षा आहे. ओके, थँक्यू.